गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी अंतर्गत विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त येत्या 26 फरवरीपासून मार्कंडादेव येथे जत्रेला सुरुवात होत असून विदर्भासहित महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश व छत्तीसगड येथून शिवभक्त जत्रेला येत असतात. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी मार्कंडा देवस्थानातर्फे पाण्याची सोय, साबुदाणा खिचडी तसेच तिरुपती पॅटर्नप्रमाणे 5 दिवस लेमन राईस महाप्रसाद वाटप करण्यात येतो. तसेच दरवर्षीप्रमाणे प्रशासनाकडून यात्रा चालू ठेवण्याचा कालावधी 2 तास जास्त ठेवण्यात आलेला असून रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील असे मार्कंडा देव ट्रस्टचे अध्यक्ष श्री गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामोजी तिवाडे यांनी पत्रकार परिषदेतून विशद केले आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी, चामोर्शी. तुमचं नाव सांगा सर. माझं पूर्ण नाव गजानन लवजी भांडेकर. मी 2013 पासून अध्यक्ष या पदावर आहो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे कार्यक्रम करण्याचे आयोजित केले आहे. दर पहिल्या दिवशी गंगापूजन होतो. तो दिवस 24/2/2025ला मूलचे शिवचरणजी सारडा व विश्रामजी हुकम या दोन्हीही जोडप्यांनी दरवर्षी गंगापूजनचे काम करतात. ही सुविधा दरवर्षीप्रमाणे पेंडाल आहे. ऊन लागू नये म्हणून पेंडाल आहे. पाण्याची सोय आहे, समजला की नाही. आणि टिपूर इथं पहिल्या दिवशी साबुदाण्याची खिचडी ही देवस्थानतर्फेच वाटल्या जाते आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून तिरुपती पॅटर्नप्रमाणे लेमन राईस हा 5 दिवस दिल्या जाते संस्थेकडून, समजला की नाही. याप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे कार्य करत असतो आणि दुसऱ्या दिवशी टिपूर लागतो. त्या दिवशी वाजत गाजत जाऊन सकाळ संध्याकाळला आरती करून आपण टिपूर लावतो. तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी काही नाही, 5व्या दिवशीही दरवर्षीप्रमाणे समारोपीय पूजा होतो. त्या दिवशी अतुल गण्यार पवार हे येऊन आपल्या जोडप्यांनी पूजा करतात. जे आहे रात्रभर चालणार आहे का? या दरवर्षीप्रमाणेच यात्रा राहील. दरवर्षी 10 वाजेपर्यंत राहत होती, यावर्षी 12 वाजेपर्यंत राहील. रात्रभर चालणार आहे म्हणून रात्रभर लोकांचं म्हणणं जरी असेल, परंतु जे प्रमुख कलेक्टर साहेब आणि SP साहेब यांचं बोलणं झालेलं आहे, हे नक्सलाइट एरिया असल्यामुळे 12च्या नंतर इथं कार्यक्रम करता येणार नाही. ठीक आहे, ओके.